Hello, this is the My Artifact episode number 693. आजची तारीख आहे, तारीख आज खूप स्पेशल आहे बरं. आजची तारीख आहे 26 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. त्याला म्हणता म्हणता एकदम 26 जानेवारी पण आली यार. त्याला असं वाटतंय का त्याला मागच्याच हप्त्यात न्यू इयर मनवला होता आणि आताच एकदम सरळ 26 जानेवारी. या म्हणजे काही ना काही होत असतेच राव लाईफ मध्ये. आणि वेळ कशी एकदम फटाफट निघून आली. चला म्हणजे मी विचार केला होता की म्हणजे जून मध्ये मी जॉईन झालो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि ऑलमोस्ट जानेवारी कम्प्लीट होत आहे आणि आता फरवरी. सो इट्स कम्प्लिटली मोर दॅन 8 or 9 months होऊन राहिले आहे आणि काफी फास्ट होत आहे राव. प्रत्येक गोष्ट एकदम भकाभक पूर्ण काफी स्पीडली जाऊन राहिलं सगळ्या गोष्टी. एक्सपिरियन्स भेटून राहिला, टाइम भेटून राहिला, पैसे कमवून राहिलो आणि आर्टिफॅक्ट एपिसोड बिकम बेटर बनून राहिलो. एव्हरी डे. सो या आज पहिले 26 जानेवारी आहे या. आणि आज 26 जानेवारी मीन्स रिपब्लिक डे. या दिवशी करीब काय झालं होतं, या दिवशी झालं होतं की आपल्या देशाला 26 जानेवारी 1949 रोजी आपलं संविधान पारित झालं होतं. व्हॉट इज दॅट मीन? संविधान पारित झालं म्हणजे की आपल्या देशाला एक सिस्टीम भेटली, एक रूल्स रेग्युलेशन. म्हणजे जसं लाईक आता पहा, एक लहान मुलगा असतो आणि आता कसं तो मोठा झाल्यावर नाही का त्याला एक प्रकारे रूल्स किंवा रेग्युलेशन फॉलो करावं लागते किंवा एक प्रकारे सिस्टीम मध्ये ऍड व्हावं लागते. म्हणजे जर मुलगा मोठा होत असेल त्याला स्कूलमध्ये पाठवतात. मग स्कूलमध्ये त्याची हळूहळू ट्रेनिंग होते, त्याला पर्सनली डेव्हलपमेंट करते आणि त्याला फ्युचरमध्ये असे काही टार्गेट्स अचीव्ह करण्यासाठी प्रिपेअर करते. सो दॅट्स जे काही त्याच्यावर प्रोसेस होत असते, दॅट्स द सिस्टीम. एक सिस्टीमच्या अंडरमध्ये होत असते. आता मी एक्झाम्पल दिलं एक लहान मुलांचं, बट हे होल कंट्री आहे आणि या होल कंट्रीमध्ये व्हेरियस काइंड ऑफ पीपल्स, व्हेरियस काइंड ऑफ चिल्ड्रन अँड व्हेरियस काइंड ऑफ क्रीपी पीपल्स आहे. या सगळ्यांना हँडल करणं, या सगळ्यांना जिवंत ठेवणं, या सगळ्यांचा उदरनिर्वाह करणं हे या सिस्टीमचं एक बहुत जास्त फंक्शन आहे, इम्पॉर्टंट फंक्शन आहे. सो काय असते की या सिस्टीमला चालवण्यासाठी एक प्रकारे संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन लागते आणि हे कॉन्स्टिट्यूशन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. असं कॉन्स्टिट्यूशन जे प्रत्येकांसाठी आहे, प्रत्येकाकरिता आहे आणि प्रत्येकांना अनुसरून बनवलेलं हे कॉन्स्टिट्यूशन जे डॉक्टर बाबासाहेबांनी बनवलं आहे. सो करीब 40-50 वर्षा अगोदर ह्याची सुरुवात झाली होती आणि संविधान पारित केलं होतं या दिवशी. सो एक प्रकारे रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो आजचा दिवस. मला काही हिस्ट्रीमध्ये जाणून याच्याबद्दल काही जास्त क्रिपी करायचं वगैरे काही नाही, बिलकुलच नाही. मला फक्त एवढं म्हणायचं आहे का आज रिपब्लिक डे आहे देशाचा. सो मला एक फॅक्ट सांगायचं आहे की तू देशासाठी का केलाय आतापर्यंत. एक प्रकारे नॉर्मल ह्युमन आहे मी आणि माझं काही अजूनपर्यंत खूप मोठी डेस्टिनी अजूनपर्यंत मी अचीव्ह केलेली नाही. आणि जे काही माझ्यासोबत होऊन राहिलंय किंवा जे काही मी करून राहिलो आहे
याचं माझ्या कंट्रीशी लेणं देणं आहे, पण ते रिअली 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 स्मॉल अमाऊंटमध्ये, रिअली स्मॉल अमाऊंटमध्ये, लाईक 0.0000000000001% असं काहीतरी एवढा मी हिस्सा दिला आहे. म्हणजे काय केलं आहे मी या ध्येयासाठी अजूनपर्यंत असं काही केलं नाही. एक प्रकारे नॉर्मल पीपल्स आहे मी, एक प्रकारे नॉर्मल पीपल्स आहे, एक प्रकारे नॉर्मल लाईफ जगत आहे, जे अमेझिंग ड्रीम आणि अमेझिंग टार्गेट्स अचीव करण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करत आहे. अजूनपर्यंत मी या देशासाठी काही केलेलं नाही आहे, बट इन फ्युचरमध्ये मी देशासाठी काय करणार. या आता समहाऊ मी जर पुढे फिल्म मेकर वगैरे झालो तरीही मी देशासाठी असं काही खास वगैरे करीन किंवा वॉरमध्ये जाऊन आपल्या देशासाठी झेंडा गाडीन किंवा फायरिंग अँड देन बिकम सोल्जर अँड देन आय गॉट शहीद अँड नाही, मी असं पण नाही करणार आहे. सो देशासाठी तू का करणार आहे? वेल, माझ्यापाशी ताकद आहे फिल्म मेकिंग. या मी लोकांना इन्स्पायर करू शकतो माझ्या फिल्मबद्दल. आणि बायनरी कोड हे एक अशी फिल्म आहे जे म्हणजे बायनरी कोड नॅशनल सिक्युरिटी ही अशी फिल्म आहे जे लोकांना इन्स्पायर करते देशाच्या रक्षणासाठी, आणि ती मूवी मी बनवत आहे. सो इन फ्युचर मी देशासाठी काही ना काही करत आहे. या आणि प्लस बायनरी कोड इज वन ऑफ द ग्रेटेस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. इट्स म्हणजे एक प्रकारे मी असं काहीतरी ठरवलं आहे का त्यांनी 31,000 करोडचा बिझनेस केला आहे, त्यामुळे पण देशाला एक प्रकारे थोडासा आर्थिक फायदा पण झाला आहे. या प्लस इन फ्युचर मी समजा खूप जास्त पैसे कमवायला लागलो तर मी टॅक्स पण भरीन. या सो मी पण या ध्येयासाठी काही ना काही करीन. आणि या म्हणजे मी ध्येयासाठी म्हणजे माझ्याप्रमाणे जेवढं करता येईल मी तेवढं करीन. लाईक कोणत्या भारत स्वच्छता अभियान किंवा अशा कोणत्या याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करीन, इवन लीड पण करीन. आय डोंट नो, प्रत्येक गोष्टी मी करून पाहण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येक गोष्ट मी करून पाहण्याचा प्रयत्न करीन आणि या देशासाठी एक बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर बनण्याचा मी प्रयत्न करीन. या आणि मला सांगायचं काय उठालं जरी मी त्यासाठी मी आता सांगितलं त्यासाठी हे करीन ते करीन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट, बट देशाचा कुठे अपमान होत असेल ना तर तो सहन नाही करीन. या हे प्रॉमिस मी आता पण करू शकतो. या आपल्या देशाचा कुठे अपमान होत असेल तर हे मी सहन नाही करीन. अपमान म्हणजे काय? या आता कोणी कोणी म्हणते ना आपली कंट्री यार अशीच आहे यार, काय ते फालतू, काही डेव्हलपमेंट नाही आहे, काही नाही आहे. अदर कंट्रीज पहा किती पुढे चालल्या आहे, आपली कंट्री पहा बस मागे आहे यार. म्हणजे असे जे लोक म्हणतात ना, आता यांच्यासोबत मी आर्ग्यू करून माझं तोंड नाही खराब करणार आहे, कारण त्यांनी ऑलरेडी डिसाईड केलं आहे का ही कंट्री अशाच प्रकारची आहे. त्यामुळे यांना कितीही समजून सांगा ना तरी हे समजणार नाही, बिलकुलच नाही. म्हणजे हे लोक अशा प्रकारचे आहे का झोपण्याचं नाटक करत आहे. झोपलेल्या माणसाला उठवता येते बरं, पण जो झोपल्याचं नाटक करत असेल ना त्याला उठवता नाही येत. आणि ते लोक पण अशाच प्रकारचे आहे, जे लोक इंडियाला किंवा स्वतःच्या कंट्रीला ब्लेम करतात छोट्या छोट्या गोष्टीसाठी, ते लोक पण झोपण्याचं नाटक करत आहे. त्यांना कितीही समजून सांगा ते काही हे होत नाही. मी ॲग्री करतो ना, आपली कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे. परफेक्ट म्हणजे काय याची डेफिनेशन परफेक्टला पण माहित नाही. परफेक्टची डेफिनेशन काय आहे मिस्टर परफेक्टला पण अजून माहित नाही. जो कोणी समजा तू
कोण आलाय पकड, मिस्टर परफेक्ट कोण आहे, आणि त्याला विचार परफेक्टची डेफिनेशन काय आहे. कोणीच सांगणार नाही का परफेक्टची डेफिनेशन काय, कारण कोणी बघितलंच नाही का परफेक्ट असते काय. कारण आपल्याला वाटते का हा USB केबल आहे, हा प्रिटी परफेक्ट आहे, याच्यामध्ये काही डिफेक्ट नाही, काही नाही, प्लग इन केल्यावर हा सुरू होत आहे वगैरे वगैरे. बट हू नोज यालाच परफेक्ट म्हणते का? परफेक्ट म्हणजे त्याची डेफिनेशन काय? नो वन नोज. आणि प्रत्येक कंट्री परफेक्ट नसतात राव. आता एका USB मध्ये याचं कंट्रोल फक्त एकच आहे, याचे पार्ट फक्त एकच आहे, हा जस्ट सिंगल मीडिया USB आहे. विचार कर तू, थाउजंड्स ऑफ बिलियन्स ऑफ पीपल एका कंट्रीमध्ये राहतात आणि ह्या सगळ्यांना हँडल करण्यासाठी एक प्रकारे सिस्टीम आहे. हे सिस्टीममध्ये प्रत्येक लोक तर सारखे नाही राहत, काही जण चांगले तर काही जण वाईट राहतात, आणि हेच वाईट पीपल नाही का दुसऱ्यांना वाईट करतात, आणि त्यामुळे नाही का एक प्रकारे बॅड डिसएडव्हान्टेज क्रिएट होतो इंडियाबद्दल, आणि मग तो लोकांमध्ये पसरत जातो. मला वाटते आपण देशाबद्दल नाही का नेहमी चांगला विचार करू. आपली जे काही कंट्री आहे, ओके ठीक आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे, थोडे बहुत प्रॉब्लेम आहे, थोडे बहुत इश्यू आहे, मी ऍक्सेप्ट करतो राव. बट या प्रॉब्लेमला, इश्यूला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यापाशी खूप काही गोष्टी आहे राव, आणि ते करत आहे. आणि बेसिकली सांगतो ना, जेव्हा एखादी डॉक्युमेंटरी लागते इंडियाबद्दल, किंवा एखाद्या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं जाते का हा देश स्पेशल काऊन आहे, जेव्हा काही याच्याबद्दल फॅक्ट वगैरे जेव्हा गिनवते, तेव्हा मी काफी प्राऊड फील करतो. किंवा जेव्हा इंडियातली क्रिकेट मॅच जेव्हा वर्ल्ड कप जिंकते, तेव्हा पण मी खूप जास्त प्राऊड फील करतो. व्हाय? मला क्रिकेट आवडते बट IPL आवडत नाही. व्हाय? कारण IPL मध्ये देशाबद्दल राहत नाही, याच्यामध्ये खूप व्हेरियस काइंड ऑफ कंट्रीज मधून आलेले प्लेयर्स असतात, जे एक प्रकारे मिक्स वेज करून टाकतात एकामेकात, आणि त्यामुळे काहीच कळत नाही का मी कोणा साईडला आहो. त्यामुळे मला IPL नाही आवडत. बट अदर दॅन इंडियन क्रिकेट टीम जेव्हा जिंकते, तेव्हा मला खूप प्राऊड फील होते राव. देशासाठी मी खूप काही जास्त नाही केलं आहे, आणि इवन समोर सुद्धा मी अजून खूप जास्त काही करणार नाही आहे. बट या कंट्रीचा मी सपोर्ट करीन. आणि माझ्या लाईफमध्ये मी कोणत्याही कंट्रीमध्ये जाईन, आणि US, अमेरिका, चायना, वॉटेवर, जिथे माझी डेस्टिनी घेऊन जाईल मी तिथे जाईल. बट भारताची नशा, मी एक इंडियन आहे, आणि मी काफी प्राऊड फील करतो, कारण मी या कंट्रीमध्ये राहिलो आहे, आणि या कंट्रीला स्पेशल बनवणारे पीपल्स जे खूप अमेझिंग आहे मला वाटते. अदर कंट्रीजमध्ये आय डोंट नो त्यांचे काही ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आपल्याला दिसतात, बट या कंट्रीची स्पेशालिटी काय आहे? या कंट्रीमध्ये एक प्रकारे विविधता आहे. तुम्ही साऊथमध्ये जा, तुम्हाला एक वेगळीच लँग्वेज भेटते. अरे तुम्ही हार्डली 200-300 किलोमीटर क्रॉस करा राव, एक प्रकारे दुसराच देश फॉर्म होतो विदाउट विजा. अशी प्रकारची लँग्वेज वापरतात ते लोक, अशा प्रकारचे राहणीमान काफी वेगवेगळं आहे. नॉर्थमध्ये जाताना वेगळं, इथे साऊथमध्ये जाताना वेगळं, ईस्टमध्ये जाताना कम्प्लिटली डिफरंट. काफी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाताना तर इट्स कम्प्लिटली डिफरंट. आता महाराष्ट्राची मराठी भाषा आहे, साऊथमध्ये तमिळ, तेलुगू, मेघालयमध्ये, सिक्कीममध्ये बिहारी, भोजपुरी, असे काय एकदम वेगवेगळे पर्सन आहे. आणि हेच वेगवेगळे पर्सन एक प्रकारे ब्युटी आहे. मानून समजून जा की एक हार आहे, आणि या हारामध्ये फक्त गुलाबाचं फूल आहे. तर विचार कर, म्हणजे इथे गुलाबाचं फूल, इथे गुलाबाचं फूल, हे बघ, हे एक प्रकारे हार आहे. हा समजू जा एक प्रकारे हार आहे, आणि इथे फक्त गुलाबाचेच फूल लावून आहे, पूर्ण गुलाबाचे फूल. आणि समजा आता ह्या गुलाबाचे फुलाचा हार तुम्हाला दिला असा, ठीक आहे, काही काही लोकांना गुलाबाचा हार म्हणजे आवडते, पण काही काही लोकांना नाही आवडत ना. सो दे जस्ट लाईक काय आहे गुलाब गुलाब, नुसता वासच वास. बट आपल्या इंडियामध्ये हार फक्त गुलाबाचा नाही आहे, इथे कमळ आहे, गुलाबाचं झाड आहे, झेंडू आहे,
जास्वंदाचं झाड आहे. म्हणजे व्हेरियस काइंड ऑफ वेगवेगळे फुलं या हारमध्ये आहे. एकदम डिफरंट टाईपचे, काफी क्रिपी, अमेझिंग, मला पण नाही माहीत अशा प्रकारचे फुलं या इंडियामध्ये आहे या. आणि हे हार जेव्हा आम्ही दुसऱ्यांना टाकतो तेव्हा ते लोक, जेव्हा ज्या बंद्याला आम्ही तो हार टाकून राहिलो आहे तो पण बंदा पाहत राहील राव का या कंट्रीमध्ये साला किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहे या. फुलाचा अर्थ म्हणजे काय? फुलाचा अर्थ म्हणजे लोक, पीपल या. आपल्या इंडिया कंट्रीमध्ये एक व्हेरियस डिफरंट काइंड ऑफ पीपल्स जे वेगवेगळ्या सोसायटी, वेगवेगळ्या रिलिजन्स वरून आले आहे आणि ते त्यांची ब्युटी या इंडियामध्ये रेप्रेझेंट करत आहे. सो दॅट फील्स इट्स रिअली बिग ऑनर आणि पार्ट ऑफ दिस कंट्री या. इट्स रिअली ग्रेट. आणि ज्याप्रमाणे इंडिया प्रत्येक गोष्टी बिकम बेटर बनवण्याचा प्रयत्न करत आहे, सो इट्स ग्रेट. रिसेंटली मोदीजींनी जे आपले इंडियाचे प्राईम मिनिस्टर आहे, मला काय पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आणि मला या मोदीजींची तारीफ पण नाही अशी करूशा वाटत नाही, बट जे लोक डिझर्व असते ना या गोष्टीसाठी तर त्यांना रिस्पेक्ट द्यावंच लागते या. प्राईम मिनिस्टर मोदीजी यांनी जे काही केलं आपल्या कंट्रीसाठी इट्स ग्रेट, इट्स नाईस. रिसेंटली 2-3 महिन्या अगोदर त्यांनी 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्या आहेत, ज्यांच्यामुळे आपल्या देशाचा भ्रष्टाचार मुळापासून नायनाट झाला आहे या. म्हणजे पहिले कसं भ्रष्टाचार म्हणजे कसा होत होता की ज्याच्याकडे जास्त पैसे त्याची चालले राव. भ्रष्टाचार म्हणजे काय करत होते लोक, म्हणजे आता मानून घे 2 पर्सन आहे, एका पर्सनला 93% भेटला आहे आणि एका पर्सनला 63% भेटला आहे. बट या 63%चे जे आई वडील आहे ना ते काफी रिच आहे आणि याचे आई वडील काफी नॉर्मल आहे. आता या दोघांना नाही का एक हाय इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे आणि या इन्स्टिट्यूटचा क्रायटेरिया काय आहे का अबाउट 90% असणच तरच त्या विद्यार्थ्याला आम्ही ऍडमिशन देऊ, राईट. तर इथे बा या बंदा तर सिलेक्ट होऊ शकते कारण याला तर 93% आहे, सो ही ऑफकोर्स जाऊ शकते आणि हा बंदा जाऊ शकत नाही. बट इथे काय फक्त एक सीट अवेलेबल आहे, फक्त एक सीट अवेलेबल आहे. तर सांग कोण जाईल? इथे मग कॉलेजवाले काय करते, या एका सीटसाठी मॅनेजमेंट कोठ्यामध्ये टाकते या. पण जेव्हा ही सीट मॅनेजमेंट कोठ्यामध्ये जाते तेव्हा त्या सीटला पर्सेंटेजची व्हॅल्यू नसते, त्या सीटला फक्त पैशाची व्हॅल्यू असते. मग या 63 वर्षाचा जो मुलगा आहे त्याचे आई वडील तर रिच आहेच, मग त्याचे आई वडील काय थोडे बहुत पैसे देतात आणि मग याची जागा राखीव होऊन जाते तिथे. आणि हा जो 93% वाला बंदा आहे हा जस्ट रिकामा होऊन जातो. म्हणजे त्यांनी या बंद्यांनी वर्षभर प्रयत्न करायचे, वर्षभर हार्डवर्क करायचं, चांगले पेपर द्यायचे, इव्हन चांगले मार्क सुद्धा घेऊन हा बंदा या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन नाही घेऊ शकत. परंतु हा बंदा वर्षभर टाइमपास करतो, वर्षभर काहीच पढाई नाही करत, बाउंड्रीवर तो त्याचे मार्क कलेक्ट करतो आणि बस त्याचे आई वडील रिच असल्यामुळे त्याला या युनिव्हर्सिटीमध्ये पास होऊन जाते. याच्यामुळे काय होते की एक बॅड इन्फ्लुएन्स क्रिएट होतो. पाबा तो बंदा 63% आहे, त्याच्या आई वडिलांनी एवढे पैसे भरून त्याला ऍडमिशन करून दिले राव. मी इथेच 93% वाला बंदा आहे बट मला हाकललं राव. व्हॉट इज दॅट मीन? म्हणजे याच्यामध्ये एक बॅड इन्फ्लुएन्स तयार होतो आणि हा बॅड इन्फ्लुएन्स पसरला जातो. प्लस तो 63% वाला बंदा आहे ना त्याची लायकी पण नसते या युनिव्हर्सिटीमध्ये जायची, बट तो बंदा पण एक प्रकारे एक वाईट व्यक्ती 10 लोकांना वाईट करतो, बट एक चांगला व्यक्ती कोणाला चांगलं बनवू शकत नाही. समजा जर स्वतः मनात असन तर रिसेंटली 1-2, जर ते ग्रुप चांगला असन तर 10-12, बट कोणीही चांगले बनत नाही. शिवा आपण लवकर शिकतो, त्यासाठी काही कोणती किताब वगैरे नसते, बट आपल्याला कोणतं इंटिग्रेशन किंवा मॅथमॅटिक्सचा पार्ट किंवा इंजिनिअरिंग स्टफ आपल्याला शिकायचं असेल त्यासाठी आपल्याला पुस्तकं घ्यावं लागते.
कधी तुम्हाला पाहिलाय का शिवा घ्यासाठी म्हणजे शिवा द्यासाठी तुम्हाला एखादी हँडबुक वगैरे दिला आहे किंवा एखादी पुस्तक वगैरे दिलं आहे का तुम्ही वाचावा आणि इथे लिहून आहे म्हणजे या पर्सनने असं काही म्हणलं तर हे रिप्लाय द्यायचं या मायची मादर शोध. असं कोणतं पुस्तक आहे का सांगा बरं. नाही, आपण वाईट गोष्टी लवकर शिकतो ना, चांगल्या गोष्टी खूप कमी शिकतो. दॅट इज वाय. बट आपली कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे आणि या सगळ्या गोष्टी मॅच्युअर होत आहे. पहा आता अमेरिका किंवा चायना किंवा अदर कंट्रीजमध्ये काय असते की एक सेम काइंड ऑफ पीपल आहे, यांच्यामध्ये एक मातृभाषा जे होल कंट्रीमध्ये वापरली जाते. एक प्रकारे वे ऑफ सर्वेलन्स आणि वे ऑफ कम्युनिकेशन बिलकुल सेम असतो, काही डिफरंट नसतो. म्हणजे जस्ट लाईक इथे काय आहे की समजा जर एखादी ऍक्ट एखाद्या कंट्रीला समजा एखादी ऍक्ट किंवा एखादी रूल रेग्युलेशन जर काढायचं असेल ना तर त्यांच्यासाठी नाही का विचार करण्याला एक फक्त एकच पर्सन असतात. म्हणजे ग्रुप ऑफ पीपल जे ज्यांचे राहणीमान बिलकुल सारखं आहे आणि एव्हरी स्टेटमध्ये ते बिलकुल सारख्याच पद्धतीने राहतात. बट इंडियामध्ये डिफरंट काइंड ऑफ पीपल्स आहे. आपल्याला प्रत्येक रिलिजन थ्रू प्रत्येक माणसाबद्दल विचार करून आपल्याला एक प्रकारे ऍक्ट नियम वगैरे काढावा लागतो आणि याच्यामध्ये थोडा बहुत डिले होतात राव या. बट आपली कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे या आणि हे सगळं टार्गेट्स अचीव करत आहे. सो इट फील्स रिअली नाईस. 26 जानेवारी बद्दल मला आपल्या कंट्रीबद्दल काफी प्राऊड फील होते आणि आय जस्ट फील रिअली ऑनर्ड. आणि मला वाटते की जरी मी माझ्या लाईफमध्ये आपल्या कंट्रीसाठी काही करू शकत नाही बट मी प्रयत्न करीन प्रत्येक गोष्टी प्रॉपरली करण्याचा आणि नेहमी पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स क्रिएट करीन वातावरणामध्ये माणसामध्ये का आपली कंट्री इज बिकम रिअली नाईस कंट्री. सो या 26 जानेवारीच्या या आर्टिफॅक्ट मध्ये मला आज एवढंच सांगायचं आहे. सो 26 जानेवारी बद्दल तर खूप सांगितलं राव. आज सांगू दे आज तुझ्यासोबत काय झालं आहे. आज आहे मेंटेनन्स डिपार्टमेंटला सुट्टी, म्हणजे मला पण सुट्टी. मला जेव्हा काल बातमी कळली तर मला सुट्टी भेटली. सो आय जस्ट फील लाईक रिअली शांत. म्हणजे बा एका हप्त्यात असं 2-2 संडे भेटल्यासारखं वाटून टाकलंय. सुट्टी भेटली का मला कसं खूप आनंद वाटते कारण कोणी राहत नाही. पूर्ण फ्लॅट आपला, इंटरनेट आपला, लॅपटॉप, मोबाईल सब आपलं. कोणी काही मारणार नाही, कोणी काही करणार नाही, बस आपलंच राज्य. पण या साऱ्या गोष्टी भेटल्यानंतर सुद्धा मी काफी अलोन फील करतो. आज 26 जानेवारी आहे आणि कसं या दिवशी सुट्टी राहते आणि या दिवशी आम्ही खूप चांगले प्लॅन सजेस्ट करतो एकमेकांना किंवा काही बिकम बेटर बनवतो. 26 जानेवारीला जेव्हा आम्ही वर्धेला होतो तेव्हा. बट तसं आता मी खापरखेड्याला आहे ना, असे काही प्लॅन वगैरे क्रिएट करू शकत नाही. प्लस आज सुट्टी पण आहे त्यामुळे मी दिवसभर घरीच होतो. जे काही पिक्चर पाहिले मी ते पाहिले. ती सध्या काय करत आहे एक मराठी मूवी जो रिसेंटली टेलिकास्ट झाला होता तो पण बघितला आणि काफी बोर गेला आजचा दिवस. पोट पण खूप जास्त भरून आहे कारण काही जास्त काम वगैरे काही नाही. सो या बट जे काही होत आहे सो इट्स नाईस, ग्रेट अँड बेस्ट ऑफ लक. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 693. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you. Okay. Hello, this is the My Artifact episode number 693. आजची तारीख आहे 27 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. मला आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काही सांगायचं आहे. माझी डे टू डे लाईफ कशी आहे, काय आहे
मी सकाळी उठून काही माझ्यासोबत काही असं खास होत नाही, बिलकुल रिअली नॉर्मल असते. बट या नॉर्मल गोष्टी सुद्धा मी सांगत नाही, कारण मला वाटते ते सगळ्यांसोबतच होते. बट ॲक्च्युली मला वाटते का आपण एक वेळ तरी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपली नॉर्मल लाईफ कशी आहे हे सांगायला पाहिजे. सकाळपासून स्टार्ट करू. मी रोज सकाळी 6:30 वाजता उठतो. 6:30 वाजता उठल्यानंतर मी सर्वात पहिले अलाराम बंद करतो आणि मोबाईल चार्जवर लावतो. मोबाईल चार्जिंगवर लावल्यानंतर पहिले लॅपटॉपकडे येतो आणि डाउनलोड किती झालं पाहतो. डाउनलोड किती झालं आणि बॅटरी किती % आहे. बरोबर डाउनलोड करीब 1-1.5 GB दिसलं आणि बॅटरी करीब 2-3%, तर चार्जवर लावायचा. त्याच्यानंतर किचनमध्ये जायचं, गुंडभर पाणी भरायचं आणि गॅसवर ठेवायचं गरम पाणी. आणि मग 10-15 मिनिट म्हणजे 10 मिनिट तरी बस लॅपटॉप समोर थोडा बहुत काड्या करत राहायचं. त्याच्यामध्ये पोट कसं गुडगुड करते. मग संडासला जायचं. तिथून आल्याबरोबर दात घासायचे. दात घासल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. याच्यातच करीब 6:15 वगैरे होऊन जाते. बरोबर 7:30 वगैरे होऊन जाते एवढंच टाईममध्ये. आंघोळ पाणी, दात घासणे, संडास वगैरे. याच्यात मी गाणे पण लावतो मधात, कारण मला कसं गाण्याशिवाय माझी झोप नाही उघडत. सो गाणे लावतो, मग तयारी करतो पूर्ण. 7:30 वाजता मग माझी पूर्ण तयारी झाल्यानंतर मग येते डबेवाला म्हणजे तो एक आत्या कशी डब्बा पाठवते नाश्त्याला. आत्या डब्बा पाठवते मामाजीला. मामाजीच्या डब्यामध्ये माझ्यासाठी थोडासा नाश्ता असतो. सो मामाजी करीब 7:30 वाजता इथे ड्युटीवर येतात आणि मग डब्बा इकडे घरी आणून देतात. एक गार्ड घरी आणून देतो डब्बा. इथे डब्बा आल्यानंतर 7:30 वाजता डब्बा खोलायचा, थोडीशी भाजी पोळी खायची आणि थोडासा नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता वगैरे केला का कम्प्युटर पाहायचं किती % चार्ज झाला. करीब 90% वगैरे चार्ज झाला की सगळं बंद करायचं. कम्प्युटर नाही बंद करायचं, लॅपटॉप नाही बंद करायचं, त्याचं डाउनलोडिंग सुरूच ठेवायचं आणि त्या कपाटामध्ये लॅपटॉप ठेवून द्यायचा, कारण मामाजीला दिसलं नाही पाहिजे. मग काय शूज घालायचे, तयारी वगैरे केली. शूज, घडी, कपडे, दरवाजा लॉक लावून बाहेर घाली. रोज सकाळी मला कसं स्ट्रगलिंग होते गाडी काढण्यासाठी, कारण खाली नाही का 6 स्लॉट आहे. 6 स्लॉटमध्ये 5 स्लॉटमध्ये फक्त कारच भरून आहे आणि एकाच स्लॉटमध्ये करीब 7 गाड्या आहे, 7 टू व्हीलर गाड्या. आणि त्या 7 टू व्हीलर गाड्यामध्ये माझी एक गाडी. मी नेहमी एकदम प्रोफेशनल बरोबर गाडी लावतो आणि एकदम मेन स्टँडवर गाडी लावतो. आणि त्याच्याचमुळे काय होते का लोक म्हणजे इथे या अपार्टमेंटमध्ये राहणारे ते गाडी बरोबर लावत नाही. त्याच्यामुळे मग नाही का मला सकाळी गाडी काढायला खूप त्रास होतो. बट कशी तरी मी काढून घेतो गाडी. करीब ड्युटीवर मी 8 वाजता एक्झॅक्टली 8 वाजता पोहोचतो. 8 वाजता पोहोचल्यानंतर मग थोडासा रेस्ट असतो. कारण जोपर्यंत फिटर येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आणि प्लस तिथे आमची ॲडमिशन म्हणतो ते अटेंडन्स पण भरते. तो सगळेजण डी पॉईंटचे सगळे माणसं वगैरे तिथे येते. मी काही नाही, मी तिथे गेलो का आपला मोबाईल काढतो आणि व्हॉट्सअपचे मेसेज रीड करत राहतो सकाळी आणि बस हसतो फक्त. बस त्याच वेळेस फक्त मी व्हॉट्सअपचे मेसेजेस वगैरे रीड करतो. मग त्याच्यानंतर मग प्रेझेंटी वगैरे लावली का माझ्या डोक्यामध्ये पहिलेच आयडिया असते का आज काम कोणतं घ्यायचं. स्कर्ट रबरचं काम घ्यायचं का कोणतं डिस्प्लेचं काम घ्यायचं किंवा सील प्लेटचं काम घ्यायचं की ॲडलर वगैरे टाकायचे. जे काही काम घ्यायचं असेल त्यासाठी कोणत्या वस्तू आपल्याला लागते ते हे पहिले फिटरला विचारायचं. भावने हा माझा फिटर आहे, कोमल पण एक फिटर आहे, बट तो कसा CHP मध्ये तो म्हणजे त्याचं इथे काम सुरू आहे CHP मध्ये. बट भावने आहे तर भावनेचा इंतजार करायला लागते. तो करीब 7:15 वाजता वगैरे येते. मग त्याने प्रेझेंटी लावली का त्याला म्हणायचं
का आज आपल्याला हे काम करायचं आहे, काही सामान वगैरे लागते का, इथून काही इश्यू करायचा आहे का, हो एखादी काही पाना किंवा एखादी काही वस्तू वगैरे लागली तर त्यांना इश्यू करून द्यायचं. मग ते लोक ते सामान घेऊन डी पॉइंटला घेऊन जाते आणि त्यांच्यासोबत मी पण जातो. करीब 8:30 वाजता मी डी पॉइंटला जातो, जिथे माझी साईट आहे. मी तिथला सुपरवायझर आहे. तिथं गेल्यानंतर अर्धा घंटा तर काहीच नाही होत, नुसतं हात शेकत राहा. आणि नंतर अर्धा घंट्यानंतर त्याच्यामध्येच मग ते खोरगडे जे येते, मी परमिट बनवतो. आज कोणतं काम करायचं आहे, आज कट रबर लावायचं आहे का हॅडलर टाकायचं आहे, परमिट बनवलं, खोरगडेची सही घेतली का, सही घेतल्यानंतर मग मी परमिट बावनेला घेऊन जातो, बावनेला देतो. मग बावने परमिट घेते आणि मग तो माणसाला कामी लावते. माणसाला कामी लावल्यानंतर 9 वाजता सगळे माणसं कामावर जातात. मी ना जात तेव्हा. वाय? कारण त्यांच्या सोबत गेलं तर ते लोक नाही का म्हणजे बहुत हलगर्जीपणाने काम करतं आणि ते आपल्याला दिसते, त्यामुळे आपल्यालाच बेकार वाटते. त्यामुळे मी थोडासा काम डाऊन होतो आणि तेव्हाच मी थोडासा शांत असतो. आता कसं माझ्या जे काही काम आहे ते मी केलं, आता मी बिलकुल फ्री आहे. परमिट दिलं, ते लोक आता आपलं काम करत राहील. मग आता आता तिथेच डी पॉइंट मध्ये राहतो, कंट्रोल रूम मध्ये मग काढायचं आपलं पुस्तक आणि बस पढाई करत राहायचं. थोडी बहुत पढाई केली, अर्धा घंटा नंतर मग जाऊन पाहायचं काम कसं सुरू आहे. मग करीब अर्ध्या 1 घंट्यात तर काम खतमच होऊन जाते. काही खूप जास्त खूप मोठं वगैरे काम राहतच नाही. या हार्डली 1 घंटा 1-1.5 घंटा खूप मोठंच काम निघालं तेव्हाच नाही का मला जावं लागते, तेव्हाच काही ना काहीतरी प्रॉब्लेम वगैरे येते. बट असं युजली असं काही प्रॉब्लेम येत नाही, तेच लोक सॉर्ट आउट करून घेते. तर मग तिथं गेलं, थोडंसं काम पाहिलं कसं काम सुरू आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यांचं काम झालं तर बस त्यांना थोडं सांगायचं का बाबू तुम्ही करीब 11 वाजेपर्यंत वगैरे इथे डी पॉइंट कंट्रोल रूम मध्ये नको येऊ, तुम्ही इथेच थोडं थांबा साईटवर आणि काम थोडंसं हळूहळू करा. कारण सांगू म्हणजे यांनी समजा जर काम केलं आणि काम केल्यानंतर मग हे एकदम, आता काम तर कधी अर्ध्या घंट्याचंच काम असते, मग काम करून आल्यानंतर मग हे कंट्रोल रूम मध्ये येतात आणि बसून जातात. मग बसल्यावर काय होते की समजा जर साईट इन्चार्ज किंवा ठेकेदार वगैरे आला आणि त्याला दिसलं का माणसं बसून आहे, तर तो मला शिवाय देईन ना. तर त्यावेळी मी म्हणतो का तुम्ही काम झालं, तुम्ही बस इथेच बसून राहा. सो मग ते बरोबर ऐकते. मग मी कंट्रोल मध्ये जातो आणि मग पढाई करतो. जेवढी होईल तेवढी माझ्याच्यानी मी थर्मोडायनामिक्स किंवा जे काही क्वेश्चन्स, आता मी VBD पण घेतले आहे, तर काफी पढाई पण करून राहिला आहे. पढाई करायची. मग त्यात तेवढ्यात ऑपरेशन वाले असते यांच्यासोबत थोडंसं हँगआउट वगैरे, आणि मग मधात आपली थोडीशी पढाई वगैरे करत राहायची. करीब 11:15 वगैरे वाजले, त्यातच कसं 10, 11, 11:30 वगैरे होऊन जाते. 11:15 वाजता मग आपली गाडी काढायची आणि निघायचं. 12 वाजेपर्यंत म्हणजे गेटवर तर येऊनच जाते. म्हणजे पहिले कसं CSV मध्ये जातो, जे काही सामान घेतलं, ज्यांच्याकडून इश्यू केलं ते सामान वापस करायचं. नंतर जायचं मानवटकरकडे, तिथून डब्बा घ्यायचा, मेसचा डब्बा घेतल्यानंतर मग घरी यायचं. याच्यातच करीब वेळ लागते मला, करीब 12:30 वगैरे वाजून जाते. 12:30 वगैरे वाजल्यानंतर मग कसं मामाजी वगैरे राहते आणि माझं सर्वात पहिले काम असते का माठ भरून ठेवणे. मी नाही का नेहमी टाळतो. आता इथे राहतेच कोण राहू, इथे फक्त एकटा मी राहतो आणि मला पाणी मी किती पिणार आहे, माठभर पिणार आहे का नाही. मला हार्डली 1 बॉटल एका दिवसातून मी 3 बॉटल खतम करून टाकतो. सो बस एवढीच. आणि माझी जे काही पाणी पिण्याचं आहे तेच बॉटलीमध्येच भरतो, माठातून तर भरतच नाही. बट मामाजी तर बॉटलीतून नाही पित ना, त्यांना कसं माठच पाहिजे. आणि कसं की मला पण वाईट वाटते ना, करावं थोडंसं आपण भरलं पाहिजे माठ. सो मी घरी आल्याबरोबर पहिले कपडे काढतो, हात धुतो, पहिले माठ धुतो, माठात पाणी भरतो. माठात पाणी भरल्यानंतर मग हातपाय तोंड वगैरे धुतलं
का लॅपटॉप एकदम लपून आणायचा आणि पाहायचं किती % डाउनलोड झालं. करीब 500-700 MB तर डाउनलोड होऊनच जाते सकाळी आणि करीब 20-30% बॅटरी असते. शटडाऊन करायचा आणि चार्जिंगवर लावायचा. 1 घंटा म्हणजे करीब 1:30 सव्वा किंवा 1:20 कसं तरी चार्ज होऊ द्यायचं. एवढ्यातच आपण जेवण करायचं आरामात. जेवण केलं, जेवण केलेले भांडे धुवून टाकले, हात वगैरे धुतले का बस थोडंसं 1:30 म्हणजे सव्वा वाजायला थोडसा टाइमच राहतो ना, तरी मला 10-15 मिनिट भेटते थोडसा. तर मी मग मोबाईलवर छेडत असतो. म्हणजे वायफाय तर राहते, थोडंसं व्हॉट्सअपचे मेसेजेस रीड करतो. मग कसं की 1:15 वाजला की मग तयारी वगैरे करायची. तयारी वगैरे केली का लॅपटॉप काढायचा आणि तो पुन्हा ते कपाटामध्ये ठेवून द्यायचा. कपाटामध्ये ठेवल्यानंतर डाउनलोडिंग सुरू आणि लॅपटॉप पण सुरू. त्याच्यानंतर मग 1:30 वाजता जायचं ड्युटीवर. मग दुपारी काही जास्त काम नसते कारण सिस्टीम सुरू असते आणि चालू सिस्टीममध्ये कोणतं काम करता येत नाही. सो कम्प्लिटली फ्री असते. सो मग त्यावेळेस काय करायचं असतं, त्यावेळेस मी कसं पढाई करतो. बट ॲक्च्युली कसं आहे, जेवण केल्यानंतर नाही का माझं डोकं जागेवरच राहत नाही. दुपारी तर असं भयानक होते, जड होऊन जाते का केव्हा झोपतो केव्हा नाही. म्हणजे असं पुस्तकही घेतलं ना तरी नाही का अशी झोप लागते कडाक्याने. बट कसं मधामधात थोडंसं कधी कधी काम निघते तर कामाला जावं लागते. काम म्हणजे कधी म्हणजे डिपॉइंटचं काम नाही रे, म्हणजे इथे वर्कशॉपमध्ये किंवा इथे CHP मध्ये वगैरे कधी कधी बोलवते तर मला मग तिथे वगैरे जावं लागते. नाही तर कधी कधी इकडे डिपॉइंटमध्ये पण कामं निघते. सो इकडे डिपॉइंटमध्ये कामं पाहावं लागते. कसं तरी मग 5-4:30 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पूर्ण कसे कामं होते नाही होत वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. कारण दुपारी कसं माणसं नाही का काम करण्यासाठी रेडी नाही राहत. वाय? कारण जे डिपॉइंटचे माणसं आहेत ना त्यांना लागते फिटर. बिना फिटरशिवाय काम करू शकत नाही आणि बिना परमिट शिवाय ते बिलकुलच काम करणार नाही. तर मला नेहमी कन्सिडर ठेवावं लागते का या 2 गोष्टी माझ्याजवळ असणे खूप जास्त गरजेचं आहे. आणि दुपारी या 2 गोष्टी भेटणं खूप कठीण आहे. कारण भावने असं आहे का एक वेळा घरी गेला ना तो करीब 2-2:30 वाजेपर्यंत तो येतच नाही. आणि त्याच्यानंतर दुपारी आहे परमिट. खोरगडे साहेब असेल तर भेटून जाईल, कापसे साहेब असेल तर भेटतच नाही परमिट. त्यामुळे मग कामच नाही करता येत. मग काही नाही, जर परमिट भेटलं फिटर वगैरे आला तर काम वगैरे करून घ्यायचं. मग जसे जसे 5 वाजले का 5 वाजता मग आपली ड्युटी खतम होऊन जाते. घरी यायचं. घरी आल्यानंतर एकदम कसं फ्री होऊन जाते. थकून नाही राहत. बट कसं पहिले लॅपटॉप पाहायचा डाउनलोडिंग किती झालं, बॅटरी पाहायचा चार्जिंग किती आहे. करीब 10-20% बॅटरी असली का थोडंसं चार्जिंगवर लावायचा. डाउनलोडिंगचं कंटिन्यू सुरूच राहते. मग हातपाय वगैरे धुवायचे. हातपाय धुतलं, तोंड वगैरे धुतलं, कपडे चेंज केले का मग इथे बसायचं. ही आपली जागा, एकदम डिफॉल्ट लोकेशन. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये या जागेवर बसणं ना हे माझी एक डिफॉल्ट जागा आहे. म्हणजे समोर टेबल, इथे लॅपटॉप, हा मोबाईल, वरती पंखा आणि बस हे हेडफोन कानात टाकले बस आपलं तिथे होम थिएटर सुरू होऊन जाते. मग काय नाही, जे दिवसभर डाउनलोड केलेले पिक्चर पाहायचे. करीब 9 वाजेपर्यंत मी कसं युजली स्वतःला एंटरटेन करतो. मग 9 वाजता मग डब्बा घ्यायला जायचं. मग डब्बा आणायचा. आणल्यानंतर जेवण वगैरे करायचं, दात घासायचे, तोंड धुवायचं. याच्यामध्येच करीब 10-10:30 वगैरे वाजून जाते. आणि याच्यावर थोडा मोबाईल लॅपटॉप वगैरे चार्ज करायचा. थोडंसं आईसोबत वगैरे किंवा आई युजली कॉल करते सो आईसोबत वगैरे बोलायचं. आणि मग काही नाही, लॅपटॉप चार्ज केला थोडासा, करीब 99% वगैरे चार्ज झाला का बंद करायचा. रात्रभर डाउनलोडिंग सुरू राहते. बस मग आपण का मोबाईल घ्यायचा, आपल्या बेडरूम मध्ये जायचं आणि 10 मिनिट न तुम्हाला भडकन झोपत लागून जाते. आता असं काही होत नाही. पहिले साला 3-4 वाजेपर्यंत जागत होतो. बट आता
बस घरी गेल्यानंतर म्हणजे आता बेडवर अंग टाकलंच का नाही का बस झोपून जाते. आता पण आता माझे डोळे कसे सुजून राहिले, 11 वाजून राहिले, झोपण्यासाठी तडफड करत आहे. सो हे आहे माझा नॉर्मल दिवस, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत अशा प्रकारचे काम करावं लागते. आणि याच्यामध्ये तुझं फिल्म मेकर आहे हे कसं काय रेप्रेझेंट करून टाकलं? वेल, इट जस्ट लाईक अ बिगिनिंग स्टेज आहे. आपण आपल्या लाईफला एक प्रकारे हे एक बिगिनिंग स्टेज आहे. याच्यामध्ये आपल्याला हळूहळू शिकायचं आहे. आणि असं नाही का मी बायनरी कोडबद्दल विचार करणं सोडून दिला आहे किंवा या डे टू डे लाईफ आणि नॉर्मल लाईफमध्ये मी बायनरी कोडबद्दल काही सिरियस नाही, ऑफकोर्स नॉट. जेव्हा माझा युज्युअल किंवा फ्री टाइम असतो, जो की बहुत जास्त असतो, त्यावेळेस मी कानात हेडफोन टाकून नेहमी बायनरी कोडबद्दलच विचार करत असतो. एव्हरी टाइम. आणि दुसरं काही विचार करण्यासाठी काही यायचं नाही. म्हणजे कसं एखादी मॅशअप वगैरे लावलं का बस दणदण वाचले, त्यासोबतच मी एखादी ऍक्शन सीन डिझाईन करून घेतो. सो आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड मी आज काही सांगायचं नाही. जे का आज मी डेली रुटीन सांगितलं तो बिलकुल आजच सांगितला. म्हणजे आज किती वाजता उठलो, का काम केलं वगैरे वगैरे. आज थोडंसं एक बेकार काम झालं, माझ्या हाताने माठ फुटला. सो त्यामुळे मला एक नवीन कुंड घ्यावं लागला. याच्यामध्ये माझे 350 रुपये खर्च झाले. नो वरी, काही प्रॉब्लेम नाही. उद्या माइट बी आपण वर्धेला राहू, कारण रविवारी मला सोमवारी नाही का एक्झाम फॉर्म भरायचा आहे. तो सोमवारी सुट्टी तर टाकलीच, त्यामुळे मग मी उद्याची ड्युटी करून मी वर्धेला जाईन. प्लस थोडंसं मित्रांसोबत थोडंसं रविवारी हँगआउट करीन आणि प्लस सोमवारी बॅकलॉग सब्जेक्टचे एक्झाम फॉर्म भरून घेईन आणि मंगळवारी वापस येईन. So this is the my artifact episode number 693 right 94 right now. We are at Khabargada, Maharashtra. Thank you.